पृथ्वीराज चव्हाण यांचे हे विधान बालिशपणाचे अशी टीका केली आशिष शेलार यांनी। पृथ्वीराज चव्हाण स्वप्नाळू माणूस आहेत असं म्हणतात सदाभाऊ खोत, तर पृथ्वीराज चव्हाण स्वप्नात जे आलं ते बोलतात असं देखील त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे मनीषा कायंदे यांनी देखील पृथ्वीराज चव्हाण ज्योतिषशास्त्र कधी शिकले असं म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे। वरिष्ठ नेत्याने माजी मुख्यमंत्र्यांनी इतकं बालिश विधान करावं, ज्यांचं स्वतः कराडमध्ये राजकीय बूड स्थिर नाही, ज्यांना कराडमधल्या जनतेला आणि जनतेतला कोणी विचारत नाही, त्यांनी देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानांवर बोलावं। हा मला वाटतं डिसेंबर महिना आहे, या वर्षाचा बिगेस्ट जोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण। काही माणसं स्वप्नाळू असतात आणि मग ते रात्रीचं स्वप्न पडलं की गावभर दुसऱ्या दिवशी सांगत असतात, तसं एक ते स्वप्न असावं। या देशाला आदरणीय नरेंद्र मोदींच्या रूपाने कणखर पंतप्रधान मिळालेला आहे, देशाचा अभिमान असणारा पंतप्रधान त्यांच्या रूपाने मिळालेला आहे आणि त्यांनी त्यांचं नेतृत्व हे जागतिक स्तरावरती सुद्धा सिद्ध केलेले आहे। 2029 नंतर सुद्धा तेच पंतप्रधान राहावे अशी संपूर्ण देशातल्या जनतेची इच्छा आहे आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं। आता पृथ्वीराज चव्हाण हे कधीपासून ज्योतिषशास्त्र शिकले, कधी शिकले आणि कधी त्याच्यावर वक्तव्य करायला लागले मला माहिती नाही, परंतु आता ते पीएमओ ऑफिस सांभाळलेले व्यक्ती आहेत। आता त्यांच्याकडे काही विशेष माहिती असेल तर ती त्यांनी द्यावी। आपण 19 तारखेची वाट बघूया। पण असं काही तुम्हाला वाटतंय घडतंय पडद्यामागे की पृथ्वीराज चव्हाणांसारखा एक नेता अशा पद्धतीचं वक्तव्य करतो? मी एक सामान्य शिवसैनिक आहे, सर्वसाधारण कार्यकर्ती आहे, या घडामोडींबद्दल मी अनभिज्ञ आहे।